आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास. 19 फेब्रुवारी शिवजयंती आणि माझा वाढदिवस. खरंच, खरंच स्वतःला खूप भाग्यवान समजते मी. असा दिवस माझ्या जन्मासाठी निवडला गेला. संध्याकाळी मैत्रिणीने सरप्राईज दिलं. केक घेऊन समोर उभे राहिले. लोक म्हणतात, "परदेशात राहून काय कमावलंस?" लोक म्हणतात, "परदेशात राहून काय कमावलंस?" तर मी अभिमानाने सांगते, मैत्री कमावली. केकवर बाबा असं नाव लिहिलं होतं. ते मला त्या हाकेने बोलवतात. त्यात एक आपलेपणा आहे, जणू बहिणीचं नातं. घरी थोडं केक कटिंग केलं, हसणं, फोटो आणि आठवणी. नंतर आम्ही नंतर आम्ही गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला निघालो. योगायोग असा झाला योगायोग असा झाला, बाप्पाच्या दर्शनासोबत साईबाबांची आरती सुद्धा मिळाली. बाप्पाच्या दर्शनासोबत साईबाबांची आरती सुद्धा मिळाली. क्षणभर वाटलं जणू शिर्डीतच उभी आहे मी. क्षणभर वाटलं जणू शिर्डीतच उभी आहे मी. प्रसाद घेतला आणि मन अगदी भरून आलं. प्रसाद घेतला आणि मग अगदी भरून आलं. त्यानंतर आम्ही डिनर करण्यासाठी बाहेर गेलो. रेस्टॉरंटचा मेन्यू अप्रतिम. त्यानंतर आम्ही डिनर करण्यासाठी बाहेर गेलो. त्यात रेस्टॉरंटचा मेनू अप्रतिम. स्टाफची सर्व्हिस उत्तम. पहिला घास पाणीपुरी. मग बार्बेक्यू, गरमागरम व्हेज, नॉन-व्हेज सगळं मनसोक्त केलं आणि डेझर्ट तर कमालच होतं. पण अजून एक सरप्राईज बाकी होतं. रेस्टॉरंटच्या स्टाफने एक केक आणला. इतक्या आपुलकीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या की मन जिंकून घेतलं त्यांनी. केक कट करून सगळ्यांना धन्यवाद देत घरी परतलो. केक कट करून सगळ्यांना धन्यवाद देत घरी परतलो. वाह! किती क्रिएटिव्ह असतात ना आपले लोक. मला तर असं वाटलं सगळ्यांनी माझे परफ्यूमचे व्हिडिओ पाहून गिफ्ट निवडली असावीत. आज मनापासून वाटतं, माणूस पैशाने नाही तर माणसांनी श्रीमंत वाटतं. माणूस पैशाने नाही तर माणसांनी श्रीमंत होतो. तुम्ही सगळ्यांनी भरभरून दिलेल्या शुभेच्छांसाठी मनःपूर्वक आभार. तुमचे प्रेम असंच कायम राहू द्या. तुमचं प्रेम असंच कायम राहू द्या. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक यू.